सरसकट गुन्हे मागे घ्या। ज्यांची घरं दारं जाळली त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या। ज्या पोलिसांवर हल्ले केले, जखमी केले, त्यांचे गुन्हे असेच मागे घ्या। मग हा नियम सगळ्यांनाच उद्या लागू होईल। कोणी अशा मागण्यांसाठी जर पोलिसांना मारलं, कोणाची घरं जाळली आंदोलन म्हणून, तर गुन्हे मागे घ्या। सरकारी भरती करायची नाही इतरांची, त्यांच्यासाठी वेगळं ठेवायचं। मग किती ठेवायचं त्यांच्यासाठी? काय प्रमाण किती ठेवायचं? क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते न्यायालयामध्ये आहे, तोपर्यंत मराठा समाजातील सगळ्यांना 100% शिक्षण मोफत द्या। का बरं मराठा समाजाला 100% शिक्षण मोफत? सर्व ओबीसी, दलित, आदिवासी, ओपन या सगळ्यांनाच द्या ना, सगळ्यांनाच द्या। आधी ब्राह्मण समाजाला सुद्धा द्या, सगळ्यांनाच द्या, फक्त एकालाच द्या। कशासाठी? या संदर्भामध्ये मी उद्या 5 वाजता B6 सिद्धगड हे जे माझं सरकारी निवासस्थान आहे त्या ठिकाणी या संदर्भातील ते ओबीसी असतील, दलित, आदिवासींना सुद्धा त्यांचे सुद्धा नेते येऊ शकतात, पण विशेषतः ओबीसी नेते ते कुठल्याही पक्षाचे असतील किंवा पक्षाचे नसतील, कुठल्या संघटनेचे असतील किंवा नसतील, त्यांनी कृपया पक्षाचा किंवा इतर संघटनेचा अभिनिवेश सोडून या कामासाठी कृपया उद्या 5 वाजता B6 सिद्धगड बंगला जो आहे त्याच्यावर यावं। आपण चर्चा करूया। याच्यामध्ये कुठल्याही पक्षाला कमी लेखण्याचा, जास्त लेखण्याचा असा प्रयत्न नाही। केवळ ओबीसी आणि ओबीसी या विषयावर आणि ह्या सगळे जे काही चाललेलं आहे याच्यावर पुढची काय कारवाई आपण करायची, काय स्टेप्स घ्यायचे आहे, काय वकिलांशी आम्ही अजूनही चर्चा करणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये मग आम्ही जो आहे उद्या एकत्रित बसून पुढचा निर्णय घेऊ। या संदर्भात कोर्टात लढाई लढण्याची काही आपली तयारी आहे? कोर्टात ज्या वेळेला हरकती वगैरे आपण देऊ त्याच्यानंतर सुद्धा अशा प्रकारचा जर काही नोटिफिकेशन जर झालं, ही हा ड्राफ्ट आहे, हा अध्यादेश तर नाहीच, हा नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे। अध्यादेश ह्या कसला अध्यादेश? हा अध्यादेश नाही, हा नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे। तो मसुदा 16 तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी, बरोबर आहे की चूक आहे, जे काय म्हणायचं तुम्हाला चुकीचं असेल, ऑब्जेक्शन्स विशेषतः त्याच्यावर घेता येणार, त्याच्यानंतर मग शासन ठरवतं। ते जर ठरलं त्याच्यानंतर मग कोर्टात जाता येईल, तोपर्यंत आमचा अभ्यास सुरू राहील। पण ज्या पद्धतीचं हे सगळं आंदोलन उभं राहिलं आणि तुम्ही जसं म्हटलात की शपथविधीच्या वेळेला आपण अशा पद्धतीची शपथ घेत असतो की कोणालाही फेवर केलं जाणार नाही, काही नाही, मग आपली याच्याबद्दल नाराजी आहे का की मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने ज्या पद्धतीनं घाईघाई? आमची नाराजगी जी आहे, मी आत्ताच काय मी माझ्या रॅलीज मध्ये सुद्धा मी बोलून दाखवतो, अशा रीतीने कुणाचे ठीक आहे, उद्या आणखीन कोणतरी असे लाखो लोक घेऊन येतील, मग आपण कायदे बदलणार का? उद्या लाखो लोक घेऊन येतील, सांग आम्हाला दलितांमध्येच घ्या, आम्हाला आदिवासीमध्येच घ्या, आपण करणार का? हे सगळं जे झालेलं आहे, मराठा समाजातील सुद्धा जे विचारवंत आहेत, जे नेते आहेत, त्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करावा की आपण या आरक्षणाच्या बाबतीमध्ये एका समुद्रात पोहत होतो, हे मराठे सगळे, मराठा समाज म्हणजे 50% तो आता एका विहिरीमध्ये या 17% बरोबर पोहण्यासाठी येतो आहे। धन्यवाद। आगामी निवडणुकीमध्ये फायदा होईल असं
हा येतं शिक्षण आहे. 17 सप्टेंबर मराठवाड्यासाठी होता, 15 ऑगस्ट देशासाठी होता आणि आज मराठ्यांसाठी आजचा दिवस आहे 26 आणि 27 जानेवारी. कारण मराठ्यांनी लय संघर्ष केला हो, तो सांगायसारखा नाही. खूप संघर्ष मराठ्यांनी यासाठी केला. आज घराघरातला मराठ्यांच्या चेहऱ्यावर आनंद. कारण शेवटी आपण आरक्षणाचा सगळे सोयऱ्यांचा कायदा